टीम शेडगेवाडी या टीमचा कॅप्टन आणि छावा स्पोर्ट्स बेलदारवाडी या तिन्ही टीमचे कॅप्टन सूचना द्या की तुम्हाला देतो की लगेचच आपण मंचाशी संपर्क साधा, आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर इथे पुल केला जातोय, चेंडू जातोय फाईन मध्ये. पहिली धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यस, 2 धावा कंप्लीट होत असताना मयूर पन्हाळकर स्वतःवर स्ट्राईक ठेवतोय. अनिल डिघे या गोलंदाजाने सकाळचं सत्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली होती. आपल्या टीमला एक इम्पॉर्टंट षटक हाताळून आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती. आणि आता मात्र मयूर पन्हाळकर सारख्या एक इनफॉर्म बॅट्समनच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी होती. 2 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 2. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, क्लास वर्सेस क्लास, अप्रतिम वर्सेस अप्रतिम, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. अनिल डिघे वर्सेस मयूर पन्हाळकरचा आज सामना. 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगली बॅटल, चांगली कॉन्टेस्ट सुरू आहे. रणवीमध्ये अडथळा येतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. काल आपण काय केलं यापेक्षा आज आपण काय करू शकतो ही गोष्ट फार महत्वाची असते. अनिल डिघे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस देखील चांगला बॉल ऑफ ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, सिंगल मिळते, पण कौतुक करावं लागेल अनिल डिघेचं. 4 बॉलमध्ये आतापर्यंत मयूर पन्हाळकरला शांत ठेवलं, पण हा खेळाडू इतका शांत ठेवत शकत नाही. आणि लॅक्रॉस गॉगल घालून संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लॅक्रॉस हा स्पॅनिश गेम आहे जो हॉकी सारखा खेळला जातो आणि या खेळामध्ये अशा लॅक्रॉस गॉगलचा वापर केला जातोय. काल माहिती दिली होती की संदीप पाटीलला इंजुरी झाली होती, त्यामुळे हा लॅक्रॉस गॉगल तो वापरतोय प्रोटेक्शनसाठी. 4 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 3. लोअर फुल टॉसला एक्झिक्यूट केलाय, संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर धमाका, चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये ज्युसी फुल टॉसचा पुरेपूर समाचार यासाठी तयार होता संदीप पाटील. सुपर बॅटिंग, सुपर स्ट्रोक. 6 धावांसाठी. मयूर पन्हाळकरला जे करता आलं नाही 4 बॉलमध्ये ते मात्र पहिल्याच बॉलमध्ये केलंय संदीप पाटीलने. आतापर्यंत 180 षटकार आणि 47 चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. लवकरच 200चा आकडा पार होईल यात तीळ मात्र शंका नाही. 5 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. अनिल डिघे वर्सेस संदीप पाटील. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. स्वतः अनिल डिघे येईल तोपर्यंत एकच धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. 1 षटकार वगळता अनिल डिघेचं षटक चांगलं म्हणावं लागेल. 10 धावा दाखल करावं लागलेत. बघा वरची 3 टीम छावा स्पोर्ट्स, आर्यन 11 शेडगेवाडी आणि श्री शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स या तिन्ही टीमला विनंती करतोय की लगेचच आपण मंचाशी संपर्क साधा. ए ग्रुपचे हे सगळे संघ आहेत. बी ग्रुप मधील अभंग 11 चा शेवटचा सामना सुरू आहे. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम, चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हे 3 टीम देखील आमच्या सोबत जोडले जातील. शेवटचा मॅच वर टेबल पॉइंट्स फार अवलंबून आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 धावा दाखल करायला लागले. संदीप पाटील खेळतोय 2 चेंडूवर 7 धावावर आणि मयूर पन्हाळकर 4 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रवी सावंत, मुंबई पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. पहिलाच बॉल फेकून दिलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली रे आली, आता संदीप पाटीलची पाळी आली. फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भिंगडी शॉट फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. संदीप पाटील सेट ऑन अ फायर. आक्रमकता ठासून भरली आहे या खेळाडूमध्ये आणि आज याच आक्रमकचा इंटेंट घेऊन मैदानात उतरलाय.
खोलवर टप्प्याचा चेंडू, गती कमी केली होती, गतीचा नाही तर मतीचा वापर केलाय रवी सावंतने. 16 धावा फलकावर लागलेत. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते, फिरवलाय चेंडू, गिरकी घेतलीये आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते संदीप पाटीलच्या माध्यमातून. सिंगल मिळते, टीमची धावसंख्या 17-17 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 अतिशय देखणी स्पर्धा. आणि सर्वात महत्वाची म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या आकर्षणाचे ह्या चारही ट्रॉफी. जो संघ उंचावेल, जो संघ हे ट्रॉफी आपल्या नावी करेल तो नक्कीच आनंदी असेल. तोपर्यंत नो बॉलचा इशारा, बीमर चेंडू हाताळला गेला, रवीकडून चूक होतीये. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा, त्यानंतर फ्रीडचा फायदा कशा पद्धतीने घेतोय हे पाहणं गरजेचं आहे. लोवर फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, गॅप मध्ये चेंडू पाण्यामध्ये गवतामध्ये अडला जातोय, थांबला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 19 आकड्यावर, 19 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा फलकावर लागलेत. माफ करा, आमच्या समेत गणेश पवार जे स्कोररच्या भूमिकेत आहे, आज कॉमेंट्रीच्या भूमिकेमध्ये देखील त्यांची भूमिका पाहायला मिळाली. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला, खूप चांगला बॉल, रवी सावंत चांगली गोलंदाजी करतोय. मयूर पन्हाळकरचा स्ट्रगल अजूनही सुरू आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक मॅच ही खेळाडूसाठी एक नवीन मॅच असते. फोरलेनचा चेंडू, अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर मयूर पन्हाळकर हा झोपेत देखील तुम्हाला षटकार मारेल. इतकी धमक, इतकी चमक आहे या खेळाडूमध्ये. आणि अखेरच्या बॉलवर मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून येतोय आसमानी टोला, 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या 26-26. मयूर पन्हाळकरची प्रतिमा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हे दोन्ही धुरंधर खेळाडू अभंग 11चे मयूर पन्हाळकर आणि संदीप पाटील. बघा, ही मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण पोल एच आपण चिठ्ठ्या करणार आहोत, बरोबर ना. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. न्यू बॉलर गणेश डफळे गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय. टीमची धावसंख्या 2 षटकाखेरीज 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 16, 26 धावा. फटका फसलाय, अगदी कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये आणि सिंगल मिळते. 1 धाव अर्जित केली जाते. संदीप पाटील देखील चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मंदूर गावचा सितारा मिस्टर संदीप पाटील या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स करत असताना लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने 28-28 या आकड्यावर 28 धावा. नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल खराब गोलंदाजी, फ्रीडचा इशारा. अगदी फ्रीडचा बॉल आणि त्याचा सामना करत असताना फुलरलेनचा चेंडू आहे, मिस केला. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यस, 2 धावा चपळाईने पूर्ण केली जात आहेत आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करावं लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अतिशय चुरशीचा सामना आहे. अभंग 11 टीम अगदी टेबल टॉप केला. यावेळेस फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने
फेकून दिलाय. कुसाई वाडीचा सितारा मिस्टर मयूर गोरखनाथ पन्हाळकरच्या बॅट मधून आलाय. धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा मयूर पन्हाळकरचा हा धमाका. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. खूप चांगला फटका पाहायला मिळते. ताकदवान फटका लगवला गेला मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून. ऑफस्टंपच्या बाहेर अंपायरने डिसिजन दिला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी सुरू आहे. कमबॅक केलं जात आहे गणेश डफळेच्या माध्यमातून. 36 धावा 26 ऑन स्कोर बोर्ड. स्वतःवर नाराज होतोय. स्वतःवर थोडासा राग येतोय की हा बॉल मी का मिस केला असंच होतं. असं वाटतं की बॉल वाईड लाईनला आहे. वाईड लाईनच्या बाहेर आहे. पण अंपायरची कडवी नजर हे देखील तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा अपस्टंप त्याच झोन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. इथे लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वेल लेफ्ट. खूप चांगल्या पद्धतीने बॉल अगदी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 37 ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मयूर पन्हाळकर खेळतोय 12 बॉल मध्ये 19 धावा आणि संदीप पाटील खेळतोय 6 बॉल मध्ये 15 धावा. हे दोघांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अगदी अलॉंग द ग्रास घासत पुसत चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. गणेश डफळे इम्प्रेस केलाय या गोलंदाजाने. हे युवा खेळाडू आहेत ना, अशाच प्रीमियर लीग मध्ये आपला खेळ दाखवत असताना सगळ्यांना अचंबित करतात. त्यामुळेच गणेश डफळे सारख्या खेळाडूने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर असताना टॉप एज चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल फाईन मध्ये. लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय लाजबाब क्रॅकिंग चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. विदाउट लॉस 42 धावा. श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी वर्सेस अभंग 11. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना ही महत्वाची मॅच आहे. अभंग 11 टीम जिंकला तर नक्कीच टेबल टॉप करेल. त्यामुळेच एक बेनिफिट असेल. चला रवी प्लीज विनंती करतो की स्पीडअप ठेवा. अजूनही 5-6 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळेच एक मॅच अतिरिक्त वाढणार आहे. त्यामुळेच वेळ वाया घालू नका. शेवटचं अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. मोरेवाडी टीमने आतापर्यंत 3 सामने खेळत 1 विजय प्राप्त केला आणि मागचे 2 सामने त्यांनी गमावलेत. अभंग 11 टेबल टॉप केलाय. 3ही सामने जिंकलेत. 4था सामना खेळत असताना पहिलाच बॉल फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. लाजबाब स्ट्रोक. मयूर पन्हाळकर हा स्लॉग ओव्हर मधला सर्वाधिक घातक खेळाडू आहे. जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकणार नाही मयूर पन्हाळकरला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला खेळाडू आहे ज्याने शतक झळकावलं अगदी बेलापूरच्या भूमीवर. आणि पहिला शतकवीरचा हा मानाचा तुरा रोवलाय याच मयूर पन्हाळकरने. यावेळी देखील फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल. 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले गेलेत. मयूर पन्हाळकर सेट ऑन फायर. आता रंगात आहे. आता ढंगात आहे. आता मयूर पन्हाळकर थांबणार नाही. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. 54 ऑन स्कोर बोर्ड.
50 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरची पाहायला मिळाली. काल 7 बॉलमध्ये 7 षटकार लगवलेत. आज 2 बॉलमध्ये 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले. वैयक्तिक 18 षटकार मारण्याचा कारनामा याच मयूर पन्हाळकरने केले. आतापर्यंत षटकाराच्या यादीमध्ये सर्वाधिक षटकार मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून पाहायला मिळाले. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. प्रेशर 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 आहे गोलंदाजावर आणि प्रदीप या प्रेशर मध्ये कशा पद्धतीने फलंदाजासमोर सामोरं जातो याकडे लक्ष असेल. प्रदीप जाधव वर्सेस मयूर पन्हाळकर. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी मयूर पन्हाळकरच्या बॅटमध्ये येतोय तिसरा खडखडीत दणदणीत षटकार. 3 बॉलमध्ये 3 षटकार. 19 षटकार आतापर्यंत मयूर पन्हाळकरच्या नावावर आहेत. आज त्यांचे पिताश्री स्क्रीनवर पाहू शकाल. गोरख पन्हाळकर ज्यांनी अगदी क्रिकेटचे धडे दिले. इथे फटका फासलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की यस 2 धावा कंप्लीट होतील. मयूर पन्हाळकर अगदी जिगरबाज खेळ करत असताना टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर. 63 धावा मयूर पन्हाळकर वैयक्तिक खेळतोय. हे प्रेक्षक वडील बघा किती इन्व्हॉल्वमेंट आहे. किती इन्व्हॉल्वमेंट आहे आपल्या पुत्राचा खेळ बघत असताना. मयूर पन्हाळकरचं यश बघत असताना त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू आणि अभिमानाची छाती भरली असेल. इतका चांगला खेळ. 40 धावांवर खेळतोय. अर्धशतक होईल का? 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नो बॉलचा इशारा. आणखीन एक संधी येईल. ओव्हर सेपिंग नो बॉल. येथे पाहू शकाल अंपायरच्या माध्यमातून कडवी नजर आहे. आज गोलंदाज प्रदीप जाधवचा दिवस नाही आहे. चुका झाल्यात. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं ना. आज चुका झाल्यात आणि मोरेवाडी टीमचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये खालावताना दिसतोय. फुलर लेनचा चेंडू तो फेकून दिलाय. नो बॉलचा इशारा. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत मयूर पन्हाळकर के साथ है. 46 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71. 71 ऑन स्कोर बोर्ड. 46. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. मयूर पन्हाळकर. फ्रीडचा बॉल. यावेळेस फ्रीडच्या बॉलवर काय घडलंय? मयूर पन्हाळकर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलं गेलं मयूर पन्हाळकरच्या नावावर. कुसाईवाडीचा हा ढाण्या वाघ या मैदानामध्ये बरसलाय. तो तुटून पडलाय. पावसाच्या सरीत थांबली असेल तरी या धावांचा पाऊस या रन मशीनचा हा पाऊस थांबला नाही. अप्रतिम बॅटिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर मयूर गोरखनाथ पन्हाळकर पाहायला मिळतोय. अखेरचा बॉल पंच केलाय. या पंचचा सरपंच आहे मी कुसाईवाडीचा. तो खेळाडू आहे. मयूर पन्हाळकरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स मयूर पन्हाळकर. हाय स्कोर या संपूर्ण स्पर्धेमधला जर पाहिलं तर 83 धावा. 83 धावा उभारल्या गेल्यात. 58 धावा 21 बॉल मध्ये. सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता पण संघर्षाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं नेहमी म्हटलं जातं. आणि मयूर पन्हाळकर 58 धावा नाबाद राहिलाय. दोन्ही बॅटरचे पार्टनरशिप 83. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 83 ची नाबाद पार्टनरशिप या दोन्ही सलामी वीरची. संदीप पाटील अँड मयूर पन्हाळकर. चला पुढच्या इनिंग साठी मी इन्व्हाइट करतोय आणखीन एक पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि तितक्याच धारदार वाणीने संपूर्ण मॅच रंगवण्याची अगदी ताकद असलेले समालोचक आशिष चोरगे येथील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. चिट्ट्या केल्या जात आहेत. लक्ष द्या कॅप्टन. आपण चिट्ट्या करतोय ज्यांचे सेम पॉइंट आहेत.
3 चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी बाजूला पडेल, एक चिठ्ठी बाजूला जी येईल ए बी सी. ए चिठ्ठी जर बाजूला आली बी आणि सी मध्ये मॅच होईल, लक्षात घ्या. नाव टाकले तेच ए बी सी सांगतोय. ए बी सी. ए चिठ्ठी जर बाजूला आली तर बी आणि सी मध्ये मॅच होईल. तिथे जो जिंकेल तिथे जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. भाऊ अक्षय भाऊ, चिठ्ठीचा जो खेळ आहे तो माहिती पडला नसेल, सगळ्यांना माहिती आहे. कॅप्टन तुला माहिती आहे, समजलं? मग मी तेच सांगतोय. ए बी सी 3 चिठ्ठ्या आहेत. ए चिठ्ठी जर बाजूला गेली तर बी आणि सी मध्ये मॅच होईल. त्याच्यामध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. याच्यामध्ये जो पराभूत होईल तो ए सोबत खेळेल. तिथे जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. या चिठ्ठ्यांच्या खेळामध्ये जे तुम्ही धावा करता त्या तुमच्या स्कोअरमध्ये, वैयक्तिक स्कोअरमध्ये ॲड होत नाहीत. ही मॅच कंपल्सरी चेसिंग असणार आहेत. सेमीफायनल फायनल ही टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, पण या मॅचेस कंपल्सरी चेसिंग आहेत. 2 ओव्हरच्या मॅचेस आहेत. ओके, थँक्यू. चला आपण चिठ्ठ्या करूयात. बारके एक चिठ्ठी काढ. आहे आहे आहे, रिलॅक्स. हा पहिली ती, आता ही दाखव चिठ्ठी इकडे. आर्यन 11 ही चिठ्ठी आली आहे. मॅच होईल त्या 2 संघांमध्ये. त्या दोन्ही चिठ्ठ्या ओपन करा कॅप्टनच्या समोर. दोन्ही ओपन करा आणि कॅप्टनला दाखवा. या दोन्ही चिठ्ठ्या आहेत. मॅच छावा स्पोर्ट्स आणि शंभो वाकेश्वर. टॉस करून घ्या दादा, आत्ताच टॉस करा. शंभो वाकेश्वर आणि छावा आत्ताच टॉस करून घ्या प्लीज. दादा टॉस करून घ्या आत्ताच. विठ्ठल दादा विठ्ठलवाडी आमचे आपलं मनापासून सचिन दादा मनापासून स्वागत, वेलकम. कोण कोण आलं? सचिन दादा जाधव साहेब, त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो. या आमचे विठ्ठलवाडीचे संपूर्ण मित्रपरिवार जे आलेत त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. कॅप्टन या टॉसला. छावा स्पोर्ट्स टॉस साठी या. महादेव दादा ये टॉस साठी दादा. आणि शंभो वाकेश्वर, संदीप दादा टॉसला या प्लीज. या आले या. संदीप दादा, भूषण दा आणि महादेव या टॉसला. ओके, कॅप्टन चेंज केलाय. ओके, संदीप सर या टॉस साठी. करूया टॉस. सचिन दादा, मी आमच्या मित्रपरिवाराला मी विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस आम्ही घेतोय प्लीज. आज संपूर्ण विठ्ठलवाडीचे आमचे मित्रपरिवार आलेत. मित्र महत्वाचा टॉस आहे, 2 ओव्हरची मॅच. छावा स्पोर्ट्स वॉन दी टॉस. महादेव दादा टॉस जिंकलाय तुम्ही. मी सांगतो बॉलिंग घ्या. येस, दे वॉन दी टॉस. इलेक्टेटिव्ह बॉल फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, कुठेही जाऊ नका. यानंतर आणखीन अटीतटीच्या मॅचेस आणि पॉइंट टेबल मध्ये बराचसा चढउतार तुम्हाला बघायला भेटेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आशिषजी चोरगे सरांना आपण ऐकूया. थँक्यू सो मच. काही सन्मान आपण करतोय. वसंतजी कदम साहेब आणि त्याचबरोबर अर्जुन दादा आपल्या दोघांचे शुभहस्ते सन्मान घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या विठ्ठलवाडीचे सगळे मित्रपरिवार आले. संतोष भाऊ, मी विनंती करेल हा सन्मान आपण स्वीकारायचा. संतोष दादा जाधव अर्थातच विठ्ठलवाडी या पाटण तालुका आणि पाटण तालुक्याच्या विठ्ठलवाडीचे संपूर्ण आमचे मित्रपरिवार आलेत आणि त्या सर्वांचा सन्मान आम्ही घेत आहोत. बऱ्याच आठवण येत या गँग सोबत.
थँक्यू. आज सचिन दादा विनंती करेल आपण या. सचिन दादांचाही सन्मान होतोय आणि त्याचबरोबर आमचे दुसरे परम मित्र सचिन दादा जाधव त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. हे सगळे मित्र परिवार पाटण तालुका विठ्ठलवाडीवरून आज विठ्ठलवाडीचे जे आहेत ग्रामस्थ ते आज दाखल झाले या स्पर्धेसाठी आणि कमिटीच्या वतीनं त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मॅचकडे जाऊयात. जवळ मॅचच्या दिशेने थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. अभंग 11 त्यांच्या विरुद्ध श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. लीग फॉर्मॅट मधली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहायला गेलो तर टॉस जिंकला अभंग 11 संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष समोर ठेवलं 84 धावांचा आणि 84 धावांचा पाठला करायचा मोरेवाडी संघाला. पहिलं षटक सुशांत हाताळतोय. शॉर्ट बॉल होता, मोठा फटकासाठी जरूर गेले होते. बॉल हवेत आहे आणि मयूर सहजासहजी कॅच सोडू शकत नाहीये. लॉंग ऑन वरून अगदी वेगाने धावत येत असताना अगदी रिले कॅच पकडली. अप्रतिम कॅच आणि मोठा धक्का लागत असताना जावं लागेल माघारी. अर्थातच बॅक टू दी पॅव्हिलियन. विजय नवीन बॅटर इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना अनिल ढिगे आलेत. 84 धावांचा पाठला करण्याचं लक्ष मोठं आहे. मोठं लक्ष समोर उभं केलंय अभंग 11 संघाने आणि षटकार चौकारची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र मयूर पन्हाळकरचा खेळ राहिलाय, जी फटकेबाजी आपण पाहिली फर्स्ट इनिंग मध्ये, पहिल्या डावामध्ये जो खेळ राहिला होता 58 धावांची बारदार खेळी. वैयक्तिक दुसरं अर्धशतक त्याने झळकवलं. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. युजित षटकार. जबरदस्त स्ट्रोक, काय फटका लगावलाय. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर 190 सिक्स आणि 80 4 संपूर्ण टुर्नामेंटचा ग्राफ आपण जर पाहिला. षटकारांची बरसात या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, कारण मान्सून ब्लास्ट आहे. मयूर सर्वाधिक जास्त षटकार जर कोणी मारले असतील तर मयूर पन्हाळकरचे 22 षटकार आहेत. 18 चेंडू 77. लक्ष मोठं आहे. रवी स्ट्राइक एंडला पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 7 ला 1 अशी परिस्थिती. श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. हो, जबरदस्त स्ट्रोक, काय फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून चांगलं प्रोटेक्शन देत असताना मात्र तिथे पाहायला मिळालं आणि पाहावं लागेल तिथे पंचांचा निर्णय येणं बाकी होतं की काय घडलंय. आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे, नक्की घडलंय काय. आणि पडद्याला लागलाय, त्यामुळे हा षटकार आहे. खूप चांगलं टेलिकास्ट एमटीसीच्या माध्यमातून.
मागचा पाय अगदी पडद्याला लागला होता. एफर्ट्स खूप चांगले होते परंतु बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र लाईन असल्यामुळे षटकार घोषित केला पंचांनी आणि टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा एक धावसंख्या धावफलकावरती जरूर ऍड होईल. 14 धावा. विजय चाळके गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिल्या मोठ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला होता परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करून दिले गोलंदाज विजय साळके यांनी. पुढचा बॉल परंतु स्ट्राईक एंडला अनिल दिघे जिथे एक बॉल त्यांनी फेस केलाय. 6 धावा षटकार त्यांनी ठोकला होता. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल चेंडू पाहायला मिळाला. बीट करून पाठीमागे चाललाय बॉल. एक धाव मात्र नक्कीच येईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने 15 धावा. 15. समोरच्या दिशेने फटका सजवलाय अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थोडेसे बाहेर आले. शफल झाले आणि ताकदीच्या जोरावरती मात्र हा फटका लगावलाय. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. बॉल हवेत आहे. बॉल अगदी निर्जन स्थळी पळतोय. 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकलेले नाहीयेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू होता परंतु थांबवलाय. चांगला कॉल तिथे मात्र पाहायला मिळाला. 2च धावा. 19 आणि या 2 धावा. 21-21. चांगला बॉल. चांगला बॉल. काय कमबॅक केलंय. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती येणारे 12 बॉल आणि 63 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग आणि विन नीड्स टू 63 रन्स. 63 धावांचा आता पाठला करायचा आहे. मिडल ओव्हर मध्ये गोलंदाज मात्र नक्कीच वापरला जातोय नितीनला. मागील भरपूर मॅचेस मध्ये मिडल ओव्हर मध्ये नितीनला बोलवलं गेलं आणि तो आपण जर पाहायला गेलं तर त्याने सिद्ध देखील करून दाखवलंय आपल्या गोलंदाजीतून. येणारे 12 बॉल आणि आता 63 धावांची अजूनही गरज आहे. अनिल दिघे आक्रमक भूमिका बजावणारे खेळाडू आहेत आणि त्यांना आता तेच करावं लागेल. हाणामारीच करावी लागेल कारण लक्ष्य मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मॅचला गती द्यायची. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. हो फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यापासून प्रत्येक गोलंदाजाने वंचित ठेवलंय परंतु ज्या पद्धतीने मात्र रणनीती आखली आहे. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर मात्र एक फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला आणि 84 धावांचं आव्हान समोर ठेवलंय आणि त्या 84 धावांचं आव्हान आपण जर पाहायला गेलं तर टीम श्री चिलाई देवी स्पोर्ट्स
पाठमोरा करत असताना मात्र पाहायला मिळते. परंतु मिडल ओव्हरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर नितीनला बोलवलं आणि नितीनचं षटक देखील खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना नितीन पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणारी टीम विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे आणि गती द्यायची आहे मॅचला, कारण भरपूर वेळ जातोय, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, चुकी झालीये आणि चुकीला इथे माफी नाहीये. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय तो चौकार. फ्लिक ऑफ द रिस्क, काय फटका सजवलाय, हलक्यात मात्र फ्लिप केलाय. चौकार पाहायला मिळाला, काय फटका लगावलाय. हो, बॉल पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. इथे वेगाने धाव कंप्लीट झाली आहे, जास्त काही होत नाहीये. आता इथे 9 धावा आणि 57 धावांची गरज. 9 चेंडू 57 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे. खूप चांगलं टेलिकास्ट. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट MTCच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा, प्रत्येक बॉलवरती अपडेट दाखवली जाते, प्रत्येक चेंडूवरती क्लीन क्वालिटी क्लिअरिटी मात्र नक्कीच पाहायला मिळते. कॅमेरामॅनचं तेवढंच कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडूंना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न कॅमेरामॅनच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 9 चेंडू 56 करायचंय. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघासाठी ही जमेची बाजू राहिली आहे, कारण ज्या पद्धतीने मात्र हार पत्करायला मानत नाहीयेत. जिंकायचं आहे मला आणि तेच करावं लागेल. जिंकण्यासाठी मेहनत पराकाष्ठा करावी लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल, ताकद दाखवावी लागेल. 8 बॉल 52. पुन्हा एकदा फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चांगला आहे. लॉंग स्टॉपला बॉल अगदी धडकतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि नशिबाचा चौकार मात्र पाहायला मिळतोय. व्हाईट +4, टोटल 5 धावा. अशा पद्धतीने मात्र धावा आल्या तर कुठेतरी सामना चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर अभंग 11 संघाचं पारड थोडस जड पाहायला मिळतंय. 8 चेंडू आता 8 चेंडू 47 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नाही, मैं ठोकेगा. इथे हार मानायला तयार नाहीयेत. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाऊस तर थांबलाय, परंतु धावांचा पाऊस दोन्ही बॅटर पाडतायत. कारण ज्या पद्धतीने मात्र विजय आउट झाल्यानंतर दोन्ही बॅट्समनने मात्र धुरा सांभाळली. 7 चेंडू 47 करायचा आहे. हा जर षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी समीकरण पाहायला मिळालं असतं, परंतु हा बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर आलाय तो डॉट बॉल. आता 6 चेंडू करायचे आहेत. 41 थोडासा दबावमध्ये चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघ मात्र पाहायला मिळतोय. 6 चेंडू 41 करायचे आहेत, परंतु जिथे पाहायला गेलं तर शेवटचं अंतिम षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश. 6 चेंडू 41.
6 चेंडू 41 ची गरज असताना हुक केलाय आणि बॉल तिथे चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत चौकारासाठी. सन्मान्य आदरणीय स्वराज्य असोसिएशनचे आधारस्तंभ सुनीलजी पाटील बाबू मंदूर यांचं सहर्ष स्वागत. स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सुनीलजी पाटील बाबू मंदूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. हे सर्व मान्यवर मंडळी आजच्या दिवसामध्ये आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. 5 चेंडू 37 करायचे आहेत. 5 ची गरज असताना मात्र हा बॉल स्विंग अँड मिस होतोय. बीट करून पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. 4 चेंडू 37 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये छावा स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात श्री शंभू वाकेश्वर. टॉस जिंकलाय छावा स्पोर्ट्स या संघाने. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून सांगितलं गेलं की हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. 4 चेंडू 35 करायचे आहेत. 4-35चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. थोडस अवघड परिस्थितीमध्ये मोरेवाडी संघ पाहायला मिळतोय. अगुडब्याचा बॉल होता, दिशा द्यायचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 3 चेंडू 35. पूर्णपणे हा सामना अभंग 11 संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. दबदबा कायम पाहायला मिळाला अभंग 11 संघाचा. ज्या पद्धतीने लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक खेळाडूची खेळी जर पाहिली अप्रतिम राहिली आणि त्याचमुळे मात्र या टीमचा दबदबा जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ पुन्हा टाकावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल, परंतु मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. 84 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु ज्या पद्धतीने मात्र मयूरची खेळी राहिली 58 धावांची, ती खेळी अगदी मोलाची पाहायला मिळाली. तिथून एक चांगला स्कोर उभा करण्याचा मानस टीम अभंग 11 संघाचा पाहायला मिळाला. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 34 आणि पराभवाचं अंतर कमी करणारा मात्र हा चौकार मात्र पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये मात्र अभंग 11 संघ विजेता राहिलाय. नेक्स्ट मॅच मध्ये छावा स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय. निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय श्री शंभू वाकेश्वर वाकुर्डे खुर्द या संघाला बॅटिंग साठी. तर छावा स्पोर्ट्स आपण वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच देऊया मयूर पनाळकर. त्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण त्याला देऊयात. त्याचबरोबर स्वागत करूया स्वराज्य क्रिकेट असोसिएशनचे आमचे मुख्य आधारस्तंभ सुनील पाटील बाबू मंदूर साहेब यांचं. मी विनंती करेन सुनील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती. तर जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया याच विभागातला याच तालुक्याचा गोड आवाज, अर्थातच गणेश सरांचा आवाज. अर्जुन मोहिते साहेबांना मी विनंती करेन, अर्जुनजी मोहिते साहेब आपल्याला विनंती करेन की सुनील